गेल्या काही दिवसा अगोदर संविधानाची विटंबना होऊन राज्य पेटून उठले होते। जाळपोळ, जिकडे तिकडे जन आक्रोश, दंगली, जाळपोळ, मोठी पडलेले भीमसैनिक अशा ताज्या बातम्या असून देशात अराजकतेचे वातावरण असून भाजप आणि RSS देशात दंगली घडवण्याचा कट रचत आहेत। देशात भारतीय जनता पक्ष आणि इतर पक्षांचे सरकार आहे। महाराष्ट्रातही युतीचे सरकार आहे, हे विसरता येणार नाही। राज्यसभेचे अधिवेशन सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत डॉक्टर आंबेडकरांचा एकेरी उल्लेख केला आहे। बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्यात आला। आंबेडकरांची परंपरा अखंड चालत असल्याची प्रथा लोकांमध्ये आहे। भारतीयांसाठी संविधान लिहिले आहे, ज्यात म्हटले आहे की जर लोकांनी आंबेडकरांच्या नावाऐवजी देवाचे नाव घेतले असते तर त्यांना 7 जन्म मिळाले असते। पण या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा वारंवार अपमान करून देशात जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे। केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडी शेगाव तालुक्याच्या वतीने जाहीर तसा निषेध नोंदविण्यात आला। सूर्या मराठी न्यूजसाठी इस्माईल शेख, शेगाव, बुलढाणा। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी परवाच्या दिवशी राज्यसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द काढले आहेत, त्या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज राष्ट्रपतीला निवेदन दिलं आहे। वंचित बहुजन आघाडी शेगाव तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी आम्ही राष्ट्रपतीला निवेदन पाठवलं आहे। ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान बनवलं आणि ज्या संविधानाच्या माध्यमातून ते त्या संवैधानिक पदावर बसलेले आहे, अशा अमित शहांना त्या संवैधानिक पदावर बसण्याचा अधिकार नाही। यासाठी आम्ही राष्ट्रपतींना विनंती केली की त्यांना पदमुक्त करण्यात यावे। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।